वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि श्री सूर्या ग्रुप या कंपन्यांची सध्या नागपूरमध्ये मोठी चर्चा आहे आणि याचं कारण आहे या कंपन्यांकडून देण्यात येणारं अव्वाच्या सव्वा व्याज. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी लोकांना 48 महिन्यात तिप्पट रक्कम देण्याचं प्रलोभन दाखवते आणि त्यासाठी त्यांची मेंबरशिप फी आहे नॉन रिफंडेबल 2 लाख रुपये. ही कंपनी 10% पैसे चेकनं तर 90% रोख म्हणजे ब्लॅकनं घेते. तर श्री सूर्या ग्रुप या कंपनीत 21,000 रुपये देऊन मेंबरशिप घेता येते. या मेंबरशिप नंतर 1 लाखावर प्रत्येक 3 महिन्यांनंतर 12,500 रुपये व्याज देण्याचं आश्वासन कंपनी देते. या व्यवहारात ठेवीदारांना एक प्रॉमिसरी नोट दिली जाते. ते परत करून आपले पैसे घेता येऊ शकतात असा दावा कंपनी करते. या संदर्भात आम्ही या दोन्ही कंपन्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. हॅलो, वासनकर साहेब बोलतात. हां. मी IBN लोकमधून बोलतोय, प्रवीण मुधोळकर. आम्ही एक बातमी करतोय वासनकर वेल्थ मॅनेजमेंट संदर्भात. तर तुमची त्याच्यावर प्रतिक्रिया पाहिजे होती. हे काय तुम्हाला करायचंय? आमची माहिती अशी आहे की सेबीकडे आणि RBI कडून तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही डिपॉझिट लोकांकडे जमा करताय. तर तुमची याच्यावर काय भूमिका आहे एवढी माहिती पाहिजे होती. मला असं वाटतं की मी याच्यावर न बोललेलं बरं, कारण की तुम्हाला ज्यांनी कोणी माहिती दिली आहे ती चुकीची आहे. नाही, ही माहिती मी स्वतः काढली आहे कंपनी रजिस्टर्डच्या वेबसाईटवरून आणि RTIचे काही. मला पण ते जे तुम्हाला जी माहिती दिली आहे त्याच्यावर मी ऍक्च्युली माझं कमेंट नाही देणार. नाही, पण सेबीकडून आणि RBI कडून तुम्हाला म्हणजे मान्यता आहे, परवानगी आहे की नाही एवढं तर सांगा, हो किंवा नाही. मी ते सांगतो ना की याच्यावर माझं कमेंट तुम्हाला देणार नाही. तुम्हाला जे आम्हाला ज्यांनी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर आम्ही त्यांना वेळोवेळी दिलेले आहे. त्यांनी अथॉरिटीला रिप्लाय देऊन उत्तर. मी IBN लोकमधून बोलतोय, प्रवीण मुधोळकर. बोला. एक बातमी आम्ही करतोय की तुमच्या कंपनीकडे RBI आणि सेबी कडून परवानगी नाही आहे आणि तरी तुम्ही डिपॉझिट घेताय त्याची बातमी आम्ही करतोय. त्यात तुमची भूमिका काय ते पाहिजे होती. तुम्ही काही करू शकता, मला काही बघण्याकडे ऑब्जेक्शन नाही. नाही, कसं आहे, नाही, आमच्याकडे माहिती जी आली आहे त्यात RBI असं सांगितलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये की आम्ही काय करतो, काय नाही करतो तुझा हा आमचा प्रश्न सर. आम्ही याचे तुम्ही डिपॉझिट घेत नाही कधी गोष्ट सर, आणि आम्ही याचे कुठलीही कामं करत नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. तुम्हाला जे पद्धती तुम्ही सांगू शकता. अमित शहाला बळी पडून नागपूर आणि परिसरातल्या अनेकांनी या कंपन्यांमध्ये मोठ्या ठेवी जमा केल्यात. काही लोकांनी तर रिटायरमेंटचे पैसे, जमीन, घर विकून जास्त पैसे गुंतवलेत. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये जवळपास 4,000 लोकांनी गुंतवणूक केली आहे. पण माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्या रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे नोंदणीकृत नाहीयेत. सेबी आणि RBI दोघांनी सांगितले आहे की ही दोघी कंपनींनी कोणतीही परमिशन RBI आणि सेबी कडून घेतलेली नाही आणि हे गैरकानूनी आहे. किती कोटीचा घोटाळा असेल आणि किती लोकांनी यात लावले असेल? हा घोटाळा तकरीबन 1000 कोटीचा असेल अशा माझा म्हणणं आहे आणि कमीत कमी 10,000 लोकांनी यांच्या योजनात पैसे गुंतवले आहे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि श्री सूर्या ग्रुप या दोन कंपन्यांनी हजारो लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमवल्या आहे. सेबी आणि RBI कडून कुठलीही मान्यता नसताना अद्यापही या ठेवी घेण्याचं काम सुरूच आहे. कंपनी अफेअर्स खात्याच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसकडे या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी नागपुरात प्रमोद अग्रवाल यांनी महादेव डेव्हलपर्सच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. जयंत झामरे यांनीही 30 कोटींचा घोटाळा केला होता. मूळचा नागपूरचा असणारा स्टॉक गुरु उल्हास खैरेनेही देशभरातल्या 1 लाख ठेवीदारांचे 1,100 कोटी रुपये बुडवलेत. राज्याची उपराजधानी अशा घोटाळेबाजांची राजधानी झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर.